हे आहे वैष्णवी मीडिया ग्रुप आणि आपण पाहत आहात CV9 मराठी. आम्ही दाखवतो फक्त सत्य. मृतावस्थेत आढळले कापडात गुंडाळलेले नवजात बालक. तुमसरच्या राजापूर येथे माणुसकीला काडीमा फासणारी घटना. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुका अंतर्गत येत असलेल्या राजापूर शिवारात माणुसकीला काडीमा फासणारी संतापजनक घटना घडली असून येथील नाकाडोंगरी महामार्गावरील शिव मंदिरातील दुर्गा मातेच्या मूर्ती शेजारी पहाटे एक नवजात बालक मृतावस्थेत आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तीने नवजात बालकाला कापडात गुंडाळलेल्या अवस्थेत ठेवून पसार झाला असावा असा कयास लावण्यात येत आहे. नेहमीप्रमाणे गावातील यदुनाथ परबते हे इसम पूजा करण्याकरिता पहाटे मंदिरात गेले असता त्यांना मंदिरातील दुर्गा मातेच्या मूर्तीजवळ एका कपड्यात गुंडाळलेले छोटे बाळ दिसून आले. जवळ जाऊन बघितले असता ते हालचाल करीत नव्हते. लगेच त्यांनी याची माहिती परिसरात फिरायला आलेल्या लोकांना व गावातील पोलीस पाटील आणि पोलीस स्टेशन गोबरवाही यांना दिली. पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व घटनास्थळाचा पंचनामा करून नवजात बालकाच्या मृतदेहाला ताब्यात घेतले व उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. एका दिवसाच्या नवजात बालकाला रात्रीच्या अंधारात येथील मंदिरात कोणी आणून ठेवले. बालकाचा मृत्यू थंडीमुळे झाला की त्याला मृतावस्थेत आणून ठेवण्यात आले. याबाबत पोलीस कसून चौकशी करत आहेत. कोणती निर्दयी माता जिने आपल्या पोटच्या गोड्याला अशा प्रकारे वाऱ्यावर सोडले? हा बालक अनैतिक संबंधाचा बळी पडला की नरबळीचा शिकार झाला? तसेच या बालकाची निर्दयी जन्मदाती परिसरातीलच आहे की याला लांब कुठून तरी आणून इथे ठेवण्यात आले? असे अनेक संतापजनक प्रश्न परिसरातील नागरिक करीत असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राजापूरचे दिवाकर लक्ष्मण डोंगरे यांच्या फिर्यादीवरून कलम 194 BNSS 2023 प्रमाणे पोलीस स्टेशन गोबरवाही इथे मर्ग दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती गीते व त्यांचे सहकारी करीत आहेत. CV9 मराठी करिता अमृतलाल सरडे, मुख्य संपादक, तुमसर. आपलं नाव साहेब? मी राजापूरच्या पोलीस पाटील दिवाकर डोंगरे आहे. आज सकाळी काही आमच्या गावचे यदुनाथ परबते आणि हेमंत दिलाराम घोनाडे हे दोघेही रोज सकाळी मंदिराची साफसफाई आणि धुणपुसणं करण्यासाठी येतात. ते जेव्हा आले त्यांना इथे एक अभ्रक दिसला. त्यांनी मला फोन केला म्हणून मी इथे आलो आणि पाहिलं तर तिथे एक माता राणी दुर्गा मातेच्या काय म्हणतात त्याला, मूर्तीच्या शेजारी जो ओटा आहे त्याच्या शेजारी उजव्या बाजूला एक अभ्रक ठेवलेला होता, कपड्यामध्ये गुंडाळलेला. तो जिवंत होता काय? मी आलो त्यावेळी जिवंत नव्हता.